हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर बघू शकता आज शुक्रवारची कुंचन सेवा झालेली आहे. आणि हे बघा आपले धूप दिवा वगैरे छान असं दरवळत आहे. आणि पूजा कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईट गेलेली आहे त्यामुळे देवाऱ्यातली लाईट काही दिसणार नाही तुम्हाला. तर बघू शकता आपली कुंचन सेवा. मी सांगते काय, कुंचन सेवा केली की मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं. तर आज एक मोठ्या मोठ्या मिशनवर माझी मुलं गेलेले आहेत. तर सर्व देवांना नमस्कार करून सांगते की माझे मुलं आज 10वीचे बोर्डाचे पहिला पेपरला गेलेले आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावा. सर्व देवांना. कुंचन सेवा. महालक्ष्मी माता, तू माझ्या पोरांना सतत सुखी ठेव. सदैव तुझा वास घरात राहू दे. सदैव तुझं वास दरवळत राहू दे. आतापर्यंत जशी तू साथ दिली आहेस तशी माझ्या पोरांना पण साथ दे आणि त्यांना परीक्षेत चांगल्या उत्तीर्ण मार्काने पास होऊ दे किंवा चांगल्या मार्काने पास होऊ दे. हेच तुला मागणं आहे. आज खूप मोठ्या लढाईवर गेलेले आहेत. विश्वासच बसत नाही देवा की माझे मुलं आज 10वीची परीक्षा देतात. एवढे मोठे मुलं माझे कधी झालेले आहेत मलाच कळलेलं नाही. आज नवरा बायको आम्ही खूप आश्चर्यचकित झालो आहोत की माझे मुलं 10वीची परीक्षा द्यायला गेलेले आहेत आणि आम्हालाच कळलं नाही की आपले मुलं केव्हा मोठे झालेले आहेत. तर हे सगळं देवा तुमची कृपा आहे. सगळ्या देवांना स्मरून सांगते की ही सगळी तुमची कृपा आहे. स्वामींनी साथ दिली. स्वामींच्या आशीर्वादाने माझे मुलं खूप छान आहेत आणि खूप छान राहतात. त्यांना खरंच चांगली बुद्धी द्यावं आणि त्यांचं जे मनोकामना आहेत ते त्यांच्या पूर्ण कराव्यात एवढंच मागणं आहे. आम्ही अपेक्षा काही केली नाही. फक्त त्यांनी चांगल्या मार्काने पास व्हावं. त्यांनी अगदीच जास्त मार्क घ्यावं किंवा जास्त पुढं जावं अशी अपेक्षा केली नाही. जेवढं प्रयत्न होते ते बघत आहे मी. खूप प्रयत्न केलेले आहेत आणि खूप 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 अभ्यास चालू होता काल. आज सकाळी 4 वाजल्यापासून 4:45 वाजले, 4 वाजले तरी त्यांचा अभ्यास चालूच होता. आज खूप मेहनत घेतलेली आहे देवा. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना भेटू दे. आणि खरंच माझे मुलं खूप गुणी आहेत. प्रत्येक संकटात ते मला साथ देतात. मला आणि माझ्या मिस्टरांना. आई बापाला कधी म्हणत नाही ते हेच पाहिजे तेच पाहिजे. कधीही माझ्या मुलांनी काहीही न मागता त्यांना मिळालंच आहे. पण असं झालेलं नाही की त्यांनी बोट दाखवलं आणि त्यांच्या बापांनी ती इच्छा पूर्ण केली नाही. असं कधीही झालेलं नाही. आम्ही पण खूप करतो आणि मुलं पण खूप जीव लावतात. अशीच त्या मुलांना साथ असू दे देवा तुमची. एवढंच मागते. आज ते पेपरला गेलेले आहेत. खूप छान वाटत होतं. पण मनात थोडंसं दडपण होतं. शेवटी काय करणार आहे. आईवडील आहेत, आम्ही पालक आहोत त्यांचे. म्हणून खूप दडपण आहे. आत्ता तर पहिला पेपर झालेला आहे. इथून अजून खूप परीक्षा द्यायच्या त्यांना. कसं जाईल. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या मुलांसोबत राहू द्या. जसं मला आत्तापर्यंत सगळ्या गोष्टीत साथ दिली देवा तुम्ही. सगळ्या गोष्टीत अगदी जीवन मरणापासून मला तुम्ही सगळ्यातनं बाहेर, यातनेतनं बाहेर काढलं. तसं आता माझ्या मुलांच्या पाठीशी उभं राहावा. आणि ही जी लक्ष्मीची जी पूजा करत आहे मी, लक्ष्मी विष्णू तुम्ही सतत माझ्या मुलांच्या पाठीशी राहा एवढंच मागते मी. आणि आजची ही पूजा खूप छान झालेली आहे. मनाला खूप उभारी येत आहे. तर खूप छान वाटत आहे. तर देवपूजा वगैरे आटपली आणि आपल्या मुलांना आपण सोडून आलो शाळेत आता. आणि आल्यानंतर मग मला वेळ भेटला की रांगोळी वगैरे काढायला. तर आज रांगोळी फक्त उंबऱ्यांवरतीच काढली होती. भरपूर अशी उंबरा भरून रांगोळी काढली होती, छोटे छोटे साचे. कारण खाली रांगोळी काढली की मांजर सगळं पुसतंय रांगोळी आणि त्याच्यामध्ये सुशी करून चालले. खूप घाण करत आहे मांजर. त्यामुळे म्हटलं आज उंबऱ्यावरच करून घ्यावं. आणि उंबऱ्यावर खूप छान अशी पूजा झालेली आहे माझी. आणि मुलांची 10वीची परीक्षा म्हणजे जसं काय आईवडिलांचीच परीक्षा आणि मी स्वतः परीक्षेला बसले असं मला अनुभवायला भेटलेलं आहे. तर खूप छान वाटत होतं आणि थोडंसं दडपण पण होतं आणि भीती तर इतकी वाटत होती की कसं होणार आहे. आज तर पहिला पेपर झालेला आहे. अजून भरपूर परीक्षा पेपर आहेत त्यांच्या. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि सगळ्या पालकांना किंवा आयांना, मुलांना बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.